हो, हे खरं आहे. मी आलो आहे जिवंत ब्रिज बघायला आणि हा आहे लिव्हिंग रूट ब्रिज. हा त्याचा पाठीमागची बाजू आहे, ही त्याची आता पुढची बाजू आहे आणि या ब्रिजवरनं लोकं चालतात. दोन्ही बाजूला झाडं लावतात. झाडं लावून त्याची मुळं एकमेकात ती हळू-हळू, हळूहळू रुतवतात आणि दोन्ही बाजूची झाडांची मुळं एका बाजूला वळवून आणि झाडसुद्धा वाढवून हा ब्रिज बनवतात आणि इतक्या सुंदर प्रकारे हा ब्रिजचं एक नैसर्गिक आणि मानवीय इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि हा ब्रिजला मेंटेनन्स लागत नाही. थोडंफार साफसफाई लागते. तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की इथं रूट्स कसे एकामेकात व्यवस्थित गुंतवलेले आहेत किंवा बांधणी केलेली आहे त्याची. आणि हे मोठं झाड आहे, एक वेगळ्या प्रकारचं झाड असतं इथे आणि ती पर्टिक्युलर झाडच दोन साईडला लावली जातात आणि त्याच्या प्रकारे हा ब्रिज बांधणी करण्यात येते. म्हणजे हा काय ऑटोमॅटिक झालेला नाही आहे, हा पर्पजफुली बांधलेला ब्रिज आहे. जसं इतर ठिकाणी ब्रिज बांधतात तसंच हा ब्रिज बांधलेला आहे. खायसाठी काही फळं ठेवलेली आहेत. चाखून बघतो, फार आंबट फळं लागतायत ही, पण वेगळा आहे प्रकार, आवळ्यासारखा. आता मी लिव्हिंग ब्रिजवर चालतोय, चालून बघतो. खालनं नदी वाहतीये आणि पाणी हे तर झाडांसाठी खूप गरजेचं आहे, त्यामुळं इथनं पाणी वाहतंय. पण हा लिव्हिंग ब्रिज आहे तसा जागेवर आहे. तर स्वच्छता हा फार महत्त्वाचा घटक मानला जातो मेघालयमध्ये आणि सगळे लोक खूप स्वच्छता पाळतात. हा ब्रिज जो बांधण्यात येतो हा इथल्या गावकऱ्यांसाठी एका गावातनं दुसऱ्या गावात जायसाठी बांधण्यात येतो आणि हा ब्रिज ते रोजच्या त्यांच्या दैनंदिन कामासाठी वापरतात आणि खूप अप्रतिम इंजिनिअरिंग मार्वल आहे हे.